जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आपल्यासोबत आहेत पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलासजी शिंदे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ते प्रचाराला कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत. मुद्दे घेऊन जात असताना त्यांना जनतेच्या कोणत्या अडचणी समजत आहेत आणि जर ते निवडून आले तर ते कुठले विजन घेऊन जनतेसमोर जाणार आहेत. तर नमस्कार सर, मी आपले स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. तर तुम्ही सगळ्यात पहिले आता निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहात, निवडणुकीला सामोरे जातात, जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी विलास यशवंत शिंदे. मी माणगाव पंचायत समिती पाटणूस गावातून मला शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे की भरत शेठच्या माध्यमातून भरत शेठने या निजापूर विभागामध्ये प्रत्येक गाव वाडीवर मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. संपूर्ण महाड माणगाव पोलादपूरमध्ये मतदारसंघामध्ये 3,000 कोटीच्या वरती विकास कामे केली आहेत आणि त्या मुद्द्यांवर आम्ही मतदारांच्या गाठीभेटी करत आहोत. आणि गाठीभेटी करत असताना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होत आहे. कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पानसई ग्रामपंचायत माजी सरपंच होतो. मला चांगल्या कामगिरीबद्दल लोकमत चॅनेलकडून मला रायगड आयकॉन हा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर पानसई ग्रामपंचायतीमध्ये कुठच्याही गावावाडीत जा, तिथे मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत. शाळा असतील, शिवस्मारक असेल, मंदिरं असेल, रस्ते असेल, वेगवेगळ्या योजना या गावासाठी राबवल्या आहेत. त्याचबरोबर मी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गावाला आदर्श पुरस्कारसुद्धा प्राप्त करून दिलेला आहे. नक्कीच नक्कीच आपण सांगत आहात की आपण विकासाचे मुद्दे जे आहेत ते विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जातात. पण आता ज्या वेळेला पानसई ग्रामपंचायत सोडून तुम्ही मतदारसंघ हा गण ज्या वेळेला फिरता तेव्हा तुम्हाला प्रामुख्याने लोकांच्या कोणत्या अडचणी दिसून येतात? मला प्रामुख्याने लोकांच्या अडचणी येत आहेत का या पाटणूस गावामध्ये बरेचसे तरुण वर्ग मुंबईकडे जात आहेत नोकरी धंद्यासाठी. तर त्या तरुणांचा रोजगार या स्थानिक लेवलला सुटावा यासाठी त्या मोठ्या अडचणी आहेत त्या आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी बचत गट योजना असतील, महिला सक्षमीकरण करण्यासाठी, महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आमचं प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहेत. त्याशिवाय आदिवासी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी बाहेर जात असतात. त्यांनासुद्धा इथेच रोजगार कसा मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता आपण बघितलं तर या प्रामुख्याने मी अडचणी विचारल्या तुम्हाला, काय तुम्हाला गावामध्ये फिरत असता तेव्हा. गावामध्ये आपण ज्या वेळेला लोकांशी संपर्क करतो, प्रचार करत असतो, तर या प्रचाराला महत्त्वाचा असतो प्रतिसाद. तर तुम्ही लोकांपर्यंत ज्या वेळेला पोहोचता तर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद यावेळी भेटतो? मी भाग्यशाली आहे की या पाटणूस गावामध्ये मी निवडणुकीला सामोरा जात असताना की भरत शेट्टी केलेली विकास कामं त्यांच्यामधून लोकांमध्ये अतिशय भव्यदिव्य अशी रॅल्या प्रत्येक गावातून निघत आहेत. प्रत्येक गावामध्ये गेल्यावर आमच्या औषण करतात. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्यांचा आशीर्वाद घेत असतो आणि आशीर्वाद हा ते आम्हाला मनापासून देत असतात. आपण आपल्या प्रसारमाध्यमातून पाहिलं असेल की मोठमोठ्या रॅल्या आम्ही ह्या संपूर्ण पाटणूस गावामध्ये गावागावामध्ये काढत आहोत आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आहेत. आम्हाला विजयाचा पूर्णपणे 100% खात्री आहे. आपण पाहायला गेलं तर निवडून आलेत आपण, तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की विजन. निवडून आल्यानंतर तुमचं असं विजन कुठलं असणार आहे गावासाठी, आपल्या गणासाठी, ज्यातून विकासात्मक गोष्टी घडू शकतात? माझं प्रामुख्याने विजन असेल की महिलांचा सक्षमीकरण, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे या विभागामध्ये. त्याचबरोबर आदिवासी बांधव हे कामधंद्यानिमित्त नेहमी परगावी जातात, तर त्यांना इथेच कसा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर ह्या विभागामध्ये MIDCचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर मुंबई दिल्ली कॉरिडॉरच्या निमित्ताने येत्या 1-2 वर्षामध्ये खूप मोठे उद्योगधंदे या ठिकाणी येतील. त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून या विभागातला प्रत्येक तरुण, प्रत्येक महिला कशी सक्षमीकरण यासाठी आमचं प्रयत्न राहील. तर हे होते आपल्यासोबत पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलासजी शिंदे साहेब. ते सांगत आहेत की मी माझ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे, मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो या जनतेतून मिळत आहे आणि मला विजयाची खात्री आहे. त्याचबरोबर ते सांगत आहेत की जर मी निवडून आलो तर रोजगार, आरोग्य आणि ज्या संधी असतील पुढील तरुणांसाठी त्या उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.